यांच्यासारखी भाऊबीज तर आजपर्यंत तुम्ही कुठेच बघितली नसेल. असं का म्हटलं, चला पुढे सांगते. आज आहे भाऊबीज. भाऊबीजच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सकाळपासून उठली होती मी, अजिबात शूट केला नाही. शूट केला होता यांच्या भाऊबीजीपासून. तर या दोघांचे नाटकं तुम्ही इथे बघत आहात. भाऊबीजीच्या दिवशी सुद्धा यांची मारपीट काही बंद नाही. असे तर आमचे मुलं आहेत. कसं तरी दोघांना शांत केलं. त्यानंतर सुरू झाली भाऊबीज. भाऊबीज करत असताना सुद्धा यांची फुल मस्ती. त्याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. त्याला चेहऱ्याला लावलेलं काही आवडत नाही आणि तिला तिच्या हाताला लावलेलं ओलसर काही आवडत नाही. आरू तर खूपच चिडचिड करत होता, कारण की त्याला अजिबात आवडत नाही असं लावलेला चेहऱ्याला. 5 मिनिटाचं उठणं लावायला आम्ही अर्धा तास लावला. त्यानंतर तिने त्याची अंघोळ केली. खूप मज्जा आली तिला दादाची पाठ घासून. मग दुपारी माझी बहीण सुद्धा आली. मुलं खूप खुश झाले होते. बिट्टूने तर मोठ्या मम्मीकडून सेवा सुरू केली. संध्याकाळी तयारी सुरू झाली आमची भाऊबीजची. पाट वगैरे टाकला, रांगोळी काढली. इथे मुलांची तयारी सुरू झाली. बिट्टू तर खूप एक्साइटेड होती. पटकन आपल्या भावाला बसवलं पिढ्यावर आणि सुरू झाली यांची भाऊबीज. पहिला आधी आर्यनला ओवाळलं, कारण की हे दोघे मोठे आहेत त्यामुळे या दोघांची भाऊबीज झाली. त्यानंतर छोट्यांची भाऊबीज. इथेही दोघे खोळ्याच काढत होते. आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका.